काही प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात. काही प्रवास असतात निसर्ग अनुभवण्यासाठी, इतिहास जवळून पाहण्यासाठी आणि स्वतःलाच नव्याने शोधण्यासाठी. आजची आपली बाईक राईड सुरू होते इगतपुरीपासून. पुढे आहे रोमांचक कसारा घाट, निसर्गाच्या कुशीत लपलेला अशोका धबधबा, घोड्याळाचा हिरवागार परिसर आणि डोंगर माथ्यावर दिमाखात उभा असलेला हरिहर. त्यानंतर पैने, त्र्यंबकेश्वर आणि शेवटी आपलं नाशिक. पण या प्रवासात एक महत्वाची गोष्ट, अशोका धबधबा सध्या पर्यटकांसाठी बंद आहे. 5 सप्टेंबर पासून तो पर्यटकांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे. म्हणून आज आपण तिथली सद्यस्थिती ही पाहणार आहोत आणि या संपूर्ण रस्त्याचा अनुभव घेणार आहोत. तर चला, इगतपुरीपासून नाशिक पर्यंतची ही भन्नाट बाईक राईड सुरू करूया. वंदे मातरम मित्रांनो. तर आज आम्ही आलो आहोत इगतपुरीमध्ये आणि इगतपुरीमध्ये कॅमल हाऊस व्हॅली आहे, तिथे आलो आहे. आणि हे अचानक सगळं झालेलं आहे. आमचे मित्र आहे शिवा वालिया सर, त्यांचे इथं 2 कॉटेजेस आहे. तर मी फोटोग्राफर असल्यामुळं खरं तर इथे फोटोशूट करण्यासाठी मी आलो होतो. फोटोशूट करायचा होता, पाऊस चालू आहे. शिवाबाई म्हणे मग तू राहून जाय तिथं. तर मग मी माझ्या परिवाराला पण बोलून घेतलं आणि कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये आज आम्ही राहणार आहोत. इथे आमचा 3ऱ्या मजल्यावर रूम आहे आणि ह्या दोघींना पण बोलून घेतलं. आता तुम्हाला रूम पण दाखवतो आणि उद्या इगतपुरीमध्ये काय काय बघता येईल तेही तुम्हाला दाखवतो. अच्छा, बसून तुला बुलेटवर बसायची सवय झाली त्यामुळे? नाही, मला खरंच सवय झाली ना, त्याच्या गाड्यांची सवयच नाही. तर लय बाई, आज मला लय कुस्तर झाली. आणि अजून 15-20 मिनिटं बसले असते तर हे पण करून दिलं. तर मित्रांनो, हे शिवाबाईंचा हा सगळा रूम आहे. 1 BHK विला आहे. शेजारी 317 नंबरचा पण त्यांचाच आहे. बघा कशी इथे व्यवस्था आहे सगळी. आणि ह्या रूममधून बाहेरचा व्ह्यू बघा. आता नेमकी संध्याकाळ झाली आहे. नाही तर समोर एक डोंगर आहे, तिथं इथं डोंगर आहे. ते पूर्ण आता अर्धा डोंगर बघाशी फॉग आणि अर्धा दिसत होता, पण आता बिलकुल नाही दिसत आहे. बाथरूम बघा मस्त क्लीन आहे. बाथटब आहे, इथे गिझरची सोय आहे. नंतर हा बेडरूम आहे. बघा, एकदम किंग साईज बेड आहे आणि सगळं फर्निचर एकदम अँटिकवालं आहे, लाकडी. आणि आजची रात्र आम्ही इथे राहणार आहे. उद्या अशोका वॉटरफॉल म्हणा कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करू. आणि विंडोमधून व्ह्यू बघा कसा आहे, जबरदस्त आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये शिवाबाईंचा फोन नंबर वगैरे तर देईलच. तर तुम्हाला कधी गरज पडली इगतपुरीमध्ये येऊन राहण्याची तर अफोर्डेबल आणि अतिशय उत्तम. दोन्ही रूममध्ये AC सुद्धा आहे. इथं किटली असते चहासाठी, ग्लासेस वगैरे सगळं आहे. त्याच्यात काय, इथं पण फ्रीज आहे बघा, फ्रीज आहे. हे लॉक आहे आणि इथं इन्व्हर्टर वगैरे दिसतंय. हे बघा, शिवाबाईंच्या जे रूमचं आहे ते फोटोज मी काढले होते. नाही, कॉफी बनवायचा कार्यक्रम चालू आहे इथं. इथं इलेक्ट्रिक केटलसुद्धा आहे. कॉफी बनते आता इथे. आणि AC रूममध्ये खिडकी उघडून ही बस बघते बाहेर. AC रूममध्ये कोणी खिडकी उघडता का? हां, चांगलं वाटतं पाऊस बघायला.
तर मित्रांनो, काल मी इगतपुरीला पोहोचलो होतो. खरं तर वैशाली आणि छकुली दोघं इगतपुरीला येणार होते आणि ते आले पण होते. पण त्यांना येता येता संध्याकाळचे 6:30 होऊन गेले. त्यामुळं आम्हाला फिरताच नाही आलं आणि रात्रीतून प्लॅन असा चेंज झाला, की ते आता कल्याणकडे निघून गेले. मी त्यांना आता कसारा घाटात कसारा रेल्वे स्टेशनवर सोडून आलोय आणि आता मी स्वतः कसारा घाटात आहे. पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वचन दिलं होतं की मी तुम्हाला आज इगतपुरीच्या जवळ काहीतरी दाखवणार. तर आज आपण एक अशा वॉटरफॉलला जाणार आहे जो खरं एका फिल्ममध्ये आल्यामुळं खूप प्रसिद्ध झाला. तर तुम्ही सांगा मला कमेंट करून तर तो वॉटरफॉल कोणता आहे. आता मी कसारा घाटात आहे आणि एक मिनिट, तो रस्ता तुम्ही बघताय हा कसारा घाटातून येतोय. इकडं मुंबई आहे आणि इकडे नाशिकच्या दिशेने रस्ता चाललाय. पण आपल्याला नाशिकच्या दिशेने न जाता इथे एक छोटासा ब्रिज आहे बघा. ही रेल्वे लाईन आहे समोर आणि इथं खाली एक छोटासा ब्रिज आहे. तर ह्या खालच्या रस्त्याने आपल्याला जायचंय. इथून तो वॉटरफॉल जास्त नाही, एक 8-10 मिनिटाच्या दुरीवर आहे. तर चला तिथे पोहोचूया आणि तुम्हाला दाखवतो. तर हा तो रेल्वेचा ब्रिज आहे ज्याच्या खालून आता आपल्याला जायचंय. इथं बघू शकता तुम्ही जव्हार, मोखाडा, खोडाळा, विहीगाव आणि हा तो ब्रिज आहे. वरतून रेल्वे जाते मुंबईकडे. अरे बापरे, याच्यात तर खूप पाणी. ओ माय गॉड. तर उजवीकडे जो डोंगर दिसतोय तुम्हाला तिकडे राहिला कसारा घाट आणि आपण ह्या रस्त्याने आता चाललोय. आणि सगळीकडे तुम्ही बघा, पाऊस चांगला झालाय तर कसं सगळं छान हिरवागार झालेलं आहे बघा. आणि हा जो रस्ता आहे, हा जो टर्न आहे, या रस्त्याने देखील तुम्ही घोटी इगतपुरीला जाऊ शकता. छोटासा रस्ता आहे आणि पुढे एक अतिशय तीव्र असं चढण आहे. पण समजा कसारा घाट जाम असेल तर छोट्या गाड्यांसाठी हा जो मी आता रस्ता दाखवला तो कामाचा आहे. म्हणजे मी बरेच वेळेस प्रवास केलेला आहे. कधी वेळ पडली तर तुम्हाला दाखवेल सुद्धा. मळ नावाचं गाव आहे. स्पीड ब्रेकर. तर हा आहे शहापूर तालुका, ठाणे जिल्हा आहे. म्हणजे एकदम बाउंड्रीवर आहे नाशिक जिल्हा आणि शहापूर आपल्या ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरला एकदम हे गाव. आणि इथून आता जवळच आहे तो प्रसिद्ध असा धबधबा जिथे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर आम्हाला पूर्ण परिवाराला यायचं होतं पण यांचं अचानक ठरलं कल्याणला जायचं. कल्याणला वैशालीचं माहेर आहे. आमचे नाते कल्याणला राहत आहे बघा. सगळे गावकरी महिला इथं पाहण्यासाठी आलेले आहे. तर मोदीजी तुमचं हर घर जल हर घर नल ते काही इथपर्यंत पोहोचलेलं नाही बरं का, मुंबईच्या इतक्या जवळ असताना सुद्धा. आणि पाहिलं गेलं तर हा परिसर जो आहे तो सगळ्या मुंबईला, नाशिकला पाणी पुरवण्याचं काम करतो. इथं सगळ्यात जास्त धरणं आहेत. तर मित्रांनो, कसारा घाट सोडल्यानंतर एक 3-4 किलोमीटरवर विही गाव नावाचं गाव आहे आणि तिथेच हा टर्न तुम्हाला बघायला मिळेल अशोका वॉटरफॉलचा. हा समोरून तो टर्न आहे. ही जी गाडी येते आता ही तिथूनच येते. तर आपण जाऊन बघूया आज अशोका वॉटरफॉलचं काय. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय अशोका धबधब्याच्या इथं, वॉटरफॉलच्या इथं. पण सध्या वॉटरफॉल बंद आहे आणि गेल्या 2 वर्षापासून बंद आहे कारण इथे 3 मुलं वाहून गेले होते. तर इथली जी सुरक्षाची ज्यांची जिम्मेदारी ह्या दादांशी आता आपण बोललो, ते म्हणाले अजून तरी धबधबा बंद आहे, पुढच्या महिन्यात उघडला तर उघडला. तर आपण फक्त लांबून तिथून एका पॉईंटवरून धबधबा दिसतो तो तिथून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या महिन्यात चालू होऊन जाईल का? आता पाण्याचा लय फ्लो असेल ना, म्हणून ते जाऊ देत नाही. आणि इथून किती मीटर खाली उतरावं लागतं? 100 मीटर, जवळच आहे म्हणजे. तर हे स्थानिक दादा आहे इथले, विहीगावचेच आहे. त्यांची जबाबदारी त्यांच्या जागेवर कोणाचा अपघात नाही व्हावा त्याच्यासाठी सध्या बंद करून ठेवलेला आहे धबधबा. आपण तिथून तुम्हाला एक त्याचा व्ह्यू देतो.
तर मित्रांनो बस इथूनच हो क्या बात. बस इथूनच आपल्याला धबधबा अनुभवता येईल. खाली जाता येणार नाही. खाली गेलेलो आहे मी एकदा, खूप वर्ष आली त्याला, पण पाण्याचा फोर्स अतिशय जबरदस्त आहे. काका बसले, काका म्हणे वर ये वर. तर मी हा बघतो हा, ही जी तार आहे ना, काका म्हणे ती तार बघ, तार तार लागेल डोक्याला. तर बघा किती सुंदर आहे. हा आहे अशोक धबधबा, ज्यासाठी खास म्हणजे धबधब्यात भिजलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही त्याला तुमच्या नजरेखालून जरी घातलं तरी खूप चांगलं वाटतं. आणि याची जी ट्रेल आहे ना, ह्या बाजूने असं 100 मीटर उतरावं लागतं खाली, तेव्हा आपण त्याच्या पायथ्याशी जातो. शाहरुख खान आणि करीना कपूरची एक फिल्म आली होती, ज्याच्यामध्ये ह्या धबधब्याला शूटिंग झालं होतं असं म्हणतात. त्यामुळं याला अशोका वॉटरफॉल असं नाव देण्यात आलं. हा, तर मित्रांनो आता आमच्या बरोबर एक स्थानिक काका आहे. काका काय नाव तुमचं? सक्रू. हा, सक्रू. सक्रू. हा. अच्छा, तर काकांचं म्हणणं आहे की जेव्हा ती फिल्मची शूटिंग झाली होती, त्या गाण्याची शूटिंग झाली होती, काका तेव्हा इथं होते. किती दिवस चालू होती इथं शूटिंग? 4-5 दिवस. 4-5 दिवस हा. आणि तुम्ही काय केलं त्याच्यात? राहू दे सोड. काय नाही. हा, तुम्ही काय पिक्चर मध्ये नाही आले का तुम्ही? नाही बघायला जायचे. हा. तेव्हा तुमचं वय काय होतं? माझं असेल तुम्ही माझी 19 जन्म आहे. हा, माझं असलं 20 वर्ष मोठं आहे. तर तेव्हा जेव्हा इथं 4-5 दिवस अशोका फिल्मची शूटिंग चालू होती, करीना कपूर आणि शाहरुख खानचे, तेव्हा काका इथं 4-5 दिवस शूटिंगला बघायला येत होते. आता कधी धबधबा चालू होईल? आता 4 तारखेला. 4 तारखेला चालू होईल का? हा. नाही तर मी यायचो पेट्रोल घालून आणि इथं काढायचं बंद आहे. विचार जाऊन वाशिम आहे. विचार जाऊन हा, त्याला विचार. हा चालेल. हा चालेल. तर तुम्ही कुठून आले रे? भिवंडी. भिवंडीचे आहे ते. तर सध्या तरी धबधबा बंद आहे आणि माझ्या मागे बघू शकता हाच आहे तो अशोका वॉटरफॉल. पण 4 तारखेला ते उघडतील असं भाकीत आहे, कारण इथं ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर होतात. 3 मुलं मागच्या वर्षी वाहून गेले होते. पाहून दगड पडतात पुरे बंद आहे. हे सरकारी ऑर्डर आहे ना. कोणी आणि ते सापडतही नाही ना, त्या धरणात जातात. मग जवळ राहिलेलं काय सापडते का जवळ. एक नाशिकवाला मेला इथं. हो 2 वर्ष झाले. एक काढला पडेल एक काढला आणि 2 वाहून गेले होते. तर विषय हाच आहे की इथंच ॲक्सिडेंट होईल असं नाही, सगळीकडेच ॲक्सिडेंट होऊ शकता. जिथे पण तुम्ही जाल आता ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये धबधबे बघायला, निसर्ग बघायला, स्वतःची सेफ्टी अतिशय महत्त्वाची. स्थानिकांनी जे पण तुम्हाला नियम घालून दिले असतील ते पण पाळणे अतिशय गरजेचे आहे. तर चला आता अशोका वॉटरफॉलला आपण बाय बाय करू. आणि आता मी जरा वेगळ्या रस्त्याने पुन्हा नाशिकला चाललोय. मी काय हायवेने जात नाही, तर त्या रस्त्याने काही तुम्हाला दाखवण्यासारखं असलं तर ते नक्की दाखवतो. 25 सप्टेंबरच होते ना रे गेल्या वर्षी 25. सांगा त्याच्याबद्दल. आपल्याला काय साहेब माहिती नाही एवढी जानकारी. नाही, यावर्षी किती तारखेला चालू होईल? यावर्षी दिले ते 4 तारीख, 3 तारीख दिले. 3 तारीख. ठीक आहे. तर मित्रांनो, अशोका वॉटरफॉल ह्या इथं डाव्या बाजूला आहे आणि इथून हार्डली 300-400 मीटरवर आहे. आणि त्या वॉटरफॉलचं पाणी या धरणामध्ये येतं. पाणी बघा कसलं जबरदस्त आहे, ते स्वच्छ पाणी आहे. आणि म्हणजे एवढा पाऊस चालू आहे तरी त्याच्यामध्ये मातीचं नाही का, मातीचा जो कलर येतो तो नाही आहे.
या इथं एका ब्रिजच्या बाजूला हा एक स्पॉट पण आहे. इथं अनेक पर्यटक आलेले, माहित नाही मला तिथे काय, मी काही जाणार नाही. पण हे वातावरण बघा ना, हा जबरदस्ती. आपली गाडी तिथं उभी आहे हे ब्रिजच्या पलीकडं. पण पाणी बघा किती सुंदर, किती सुंदर, क्या बात आहे. ह्या रस्त्याने तुम्हाला अनेक ठिकाणी असे छोटे छोटे धबधबे दिसतील. अतिशय सुंदर परिसर आहे आणि जास्त इथं टुरिस्ट लोक नाही आहे, पण फार सुंदर वातावरण झालेलं आहे सगळीकडं. अनेक रान फुलं मला इथं डोळ्याने दिसत आहे ज्यांचे. आणि हे जे धरण मी तुम्हाला आता दाखवलं इथं, आणि तो ब्रिज, त्या ब्रिजने मी आता आलो इथे. वरती ना फार भारी पिंक कलरचे फुलं आहे, ह्या इथं इथे दिसत आहे का नाही माहित नाही, फार सुंदर. मित्रांनो, खोडाळ्याजवळ आलेलो आपण. आणि बघा ना किती सुंदर अशी छोटूशी नदी इथं मला दिसली. आता हे बघा ना, पाणी बघा, है ना, किती सुंदर परिसर आहे बघा. तर फिरलं पाहिजे, आलं पाहिजे, आपल्या निसर्गात आलं पाहिजे. हे दोघं भाऊ काय करताय माहित नाही, तुम्हाला दिसताय का नाही, दिसले का काय करताय ते माहित नाही. आईला एवढा प्रवाहात चालू राहिले ते. आणि ही बघा इथली दुसरी बाजू बघा, किती सुंदर छोटासा धबधबा आहे. इथं आलं पाहिजे बरं का, आहे का नाही. एक्सलंट. निवांत येऊन बसायला एकदम भारी जागा. वेडी वाकडी वळणं घेत येणारे रस्ते आणि आजूबाजूला हे वातावरण, ही हिरवाई, हे भाताचे शेत बघा. किती सुंदर आहे. सगळे दुःख विसरून जातात राव, सगळे प्रेशर विसरून जातो आपण. आपल्या जीवनातलं जे प्रेशर असतं हे बघा, ते आपण सगळं विसरून जातो. आणि इकडे प्रवास करायचा एक मात्र पब्लिक ट्रान्सपोर्ट बरं का, ह्या जीप. मी आता बऱ्याच जीप अशा पाहिल्या, त्या खचाखच तर भरलेल्याच आहे, परंतु त्याच्या बाहेरही लोकांना लटकताना पाहिलेले. मित्रांनो, आपण खोडाळ्याला पोहोचलेलो आहे आणि एक सुंदर चित्र तुम्हाला दाखवतोय. इथं सगळेच झेंडे एकत्र आलेले. इथं निळा आहे, इथं भगवा आहे, इथं हिरवा आहे, इथं तो लाल झेंडा आहे आदिवासींचा. हा राघोजी भांगरे चौक आहे खोडाळ्याचा. आणि हे खोडाळ्यामध्ये आहोत आपण आता. इथून राईट मारून आपण त्र्यंबकच्या दिशेने जाणार आहोत. इतकी जबरदस्त अशी व्हॅली आहे माझ्या डाव्या बाजूला, कदाचित तुम्हाला इथून ते दिसणार नाही. हा बघा आता दिसेल. फार सुंदर अशी व्हॅली माझ्या डाव्या बाजूला ही. आणि आता इथून बोर्ड पण लागलाय, नाशिक 58 किलोमीटर, इगतपुरी 32 किलोमीटर. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्रसिद्ध हरिहर किल्ला आहे. रोशन येरगुडे मला भेटलाय, त्याला म्हटलं थोडं शूटिंग कर. आणि हा भाऊचं काय नाव? संतोष आहे इकडे. तर भाऊ मला सांग आता हरिहर किल्ल्याबद्दल. मी तर खूप घाबरतो त्या पायऱ्या पाहूनच, माझं 50 वय झालं पण मी काही वरती गेलो नाही. तर त्याच्याबद्दल सांग माहिती. चढायला आज खूप सोपं आहे. सोपं आहे? हो. अरे त्या पायऱ्या एकदम डोक्यावर आहे ना. पण नाही, खूप सोपं आहे, चढता येतं आरामशीर. या बाजूने चढावं लागतं का त्या बाजूने चढावं लागतं? दोन्ही साईडने चढता येतं. या बाजूने पण चढता येतं. हो. ती बाजू म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या मागच्या बाजूने येता येतं, आणि ही बाजू म्हणजे आम्ही आता हा खोडाळा त्र्यंबक रस्त्यावर आहे आता. आणि ह्या बाजू तू गेलाय कधी? किती वेळ गेलाय? मी जातो अशी गाईड म्हणून जातो वरती. हो का? गाईड म्हणून तू स्वतः जातो? तुझा फोन नंबर सांग मग
म्हणजे लोकांना जर जायचं असेल तर तुला फोन कर. 78 23 हा 800 150. 78 23 800 150. हा भाऊ स्वतः गाईड म्हणून तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतो. थोडं पुढे आता त्या ज्या पायऱ्या आहे ज्या एकदम डोक्यावर आहे त्या कोणत्या बाजूला, ह्या बाजूला आहे का त्या बाजूला आहे? या साईडने गेलं आणि त्या साईडने गेलं ना तरी एकच पॉईंट येतो. नाही पण ते आत्ता कुठे आहे, ह्या बाजूला आहे का त्या बाजूला आहे त्या पायऱ्या? बाहेर हा रस्ता आणि तो रस्ता आहे ना, हा ते घरी दिसत राहील ना, हा. तिकडे हा. point येतो. हा आणि त्या पायऱ्या कुठे आहे? ह्या इथं पायऱ्या का त्या? पायऱ्यावरती डायरेक्ट म्हणजे डाव्या बाजूला? नाही, ते सरळ आहे. ती डाव आली ना, हा तिकडे side आहे. अच्छा, ही समोरची. अच्छा, तर तुम्ही हरिहर किल्ल्याचे बरेच व्हिडिओ बघितले असतील, तर आपल्याला ह्या भाऊचा मी नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. कधी तुम्हाला किल्ल्यावर जायची गरज पडली, कारण हा सोपा किल्ला नाही आहे, फार अवघड आहे चढायसाठी, तर स्थानिक मित्रांची जरूर मदत घ्या. रोशन आहे, संतोष आहे, यांचा संतोषचा नंबर दिलेला आहे. नक्की संतोषला कॉन्टॅक्ट करा. वंदे मातरम. लहान लहान लेकरांना पण पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं. पाऊस चालू आहे तरी लेकरांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं. आणि किल्ला. तर मित्रांनो, आता आपण त्र्यंबकेश्वर जवळ पोहोचलेलो आहे. माझ्या डाव्या बाजूला जो पर्वत तुम्हाला दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आहे, आणि त्या पर्वताच्या पलीकडे आहे आपलं त्र्यंबकराजाचं मंदिर, त्र्यंबकेश्वराचं मंदिर. आणि आपल्या उजव्या बाजूला जे आहे हे सगळं पहिने म्हणतात त्याला. आमच्या नाशिककरांचा फेवरेट वन डे पिकनिक स्पॉट आहे. पावसाळ्यामध्ये येथे सुट्टीच्या दिवसांमध्ये प्रचंड अशी गर्दी होते. सगळे एक दिवसाच्या सहलीसाठी या पहिने जवळ येत असतात. आणि समोर आपल्या लालपरी चालू आहे. तर आज मी जो प्रवास केला आहे तो कसारा घाटातून अशोका वॉटरफॉल, खोडाळावरून आता हे त्र्यंबकेश्वर, आणि आता त्र्यंबकेश्वरवरून मी नाशिकला जाणार. तर सरळ मला जाता येत होतं. कसारा घाटातून नाशिक काहीतरी 50 किलोमीटर असेल, दीड तासात पोचलो असतो. परंतु ज्या निसर्गातून मी आज आलोय त्याची मजा नसते आली. त्यामुळं आज हा रूट तुम्हाला दाखवला आहे. केवढा पर्वत जबरदस्त. ह्या पर्वताच्या मागे, याच्या पलीकडे अंजनेरीचा पर्वत आहे. अंजनेरी पर्वत, जिथे असं म्हणतात महाबली हनुमानाचं जन्मस्थळ आहे असं म्हणतात. माहिती. तर मित्रांनो, आता आपण माझ्या घराजवळ पोचलेलो आहे. अशोका रोड हा एरिया आहे नाशिकमध्ये. आज ईद देखील आहे, तर सर्व भारतीयांना, सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आणि जगाच्या पाठीवर या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे ते पण जरूर कळवा. आपली गाडी आहे मागे बोर्ड लावलेला आहे आपण आपल्या गाडीच्या, की हॉर्न वाजवू नका निष्कारण. हॉर्न वाजवायची गाडी चालवायचा खरं तर काही संबंध नाही. त्याच्यासाठी आपण एक बोर्ड लावलेला आहे, आणि गेली 5-6 वर्ष मी स्वतः हॉर्न वाजवत नाही. चलो, वंदे मातरम.